संजय राऊतने रात्री जास्त घेतली असावी, त्याला तर सगळं स्वप्नात दिसतं. आता हे आज कधी घडतं का हो? कुणाला मंत्रीपद द्यायचंय, कुणाला 25 कोटी द्यायचे, हे काय याच्या कानात कुणी येऊन सांगतंय का? हा किती मूर्ख माणूस असावा, याची काही लिमिट जरी ठेवायला पाहिजे का? अहो 6 महिन्यापूर्वी पक्ष फुटणार हे तुम्हाला माहित होतं, तुम्ही झोपा काढत होते, त्याचं काय? ऑपरेशन टायगर कधी चाललं? 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी चाललेल्या बातम्या आहेत या. मग तुम्ही तुमच्या पक्षाच्या या सगळ्या पदाधिकाऱ्याला थांबवण्यात अपयशी कसे ठरला? आणि म्हणून तुम्हाला आता पक्षाची गरज नाही राहिली. आणि संजय राऊत मुळात त्यांनी लॉक जे आहे ना, गोदरेजचं लॉक त्याच्या हातातच आहे. तो हा पक्षाला कधी लॉक लावेल ना आणि कधी पळून जाईल सांगता येत नाही. कारण की भविष्यामध्ये आता तो कधीही राज्यसभेचा खासदार सुद्धा होणार नाही. एक असं आहे की चंद्रकांत खैरे काल असं म्हणाले की मराठवाड्यातला एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी हे सगळे पैसे दिले आणि हे सगळं जमवून आणलं. म्हणजे आता ते मराठवाड्यातला कॉन्ट्रॅक्टर कोण असं आहे? 600 कोटी रुपये. आता कोण कॉन्ट्रॅक्टर, त्याचं नाव घेतलं पाहिजे ना. कोणतरी असेल तर सांगितलं पाहिजे. किती पैसे त्याच्या घरात आहेत, किती पैसे त्यांनी वाटलेत, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हवेतल्या आहेत गोष्टी. एखादा आरोप करायचा ज्याच्यामुळे खळबळ माजेल, अशा प्रकारचं तंत्र आजकाल अनेक राजकीय पक्षाचे नेते वापरतात. साहेब, रोहित पवारांचं आहे की एका खात्यात 85 कोटी रुपये आणि विकास निधीमध्ये 250 कोटी आहे. आता या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र बसावं आणि एक आकडा ठरवून घ्यावा. लोक कन्फ्युज आहेत हो. संजय राऊत एक आकडा सांगतो, रोहित पवार एक आकडा सांगतो, बाकीचे आणखीन काही प्रवक्ते ते वेगळा आकडा सांगतात. यांना माझी विनंती राहणार, तुम्ही एका ठिकाणी या, बसा आणि एक आकड्यावर ठाम राहा. मग कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं हे कळलं तरी खरं. ज्यांना माणसं जपता येत नाही ते आकडे बोलतायत. म्हणून याच्यावर आता लोक विश्वास ठेवत नाही.